घरामागच्या अंगणातील आपल्या परसबागेत आम्ही ज्या भाज्या लावल्या आहेत, त्यामध्ये यावेळी प्रयोग म्हणून अगदी थोडेसेच हरभरे किंवा चणे म्हणू शकता ते पेरले होते. आणि तुम्हाला कमाल माहिती आहे का? खूप छान आली आहे हरभऱ्याची भाजी. इथल्या भारतीय दुकानांमध्ये तसं तर सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. पण हरभऱ्याच्या पानांची भाजी अजूनपर्यंत मी तरी पाहिलेली नाहीये. पण मला ती भाजी प्रचंड आवडते आणि ती थोडी का होईना, पण आपण आपल्या बागेत लावावी असं आम्ही ठरवलं आणि ती लावली आणि इतकी छान भाजी आली आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस मी भाजी खुडली होती, तेव्हा अक्षरशः 4 ते 5 घास होतील एवढीच भाजी झाली होती. पण ती देखील आम्ही सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली. कारण कितीतरी वर्षांनी ती भाजी खायला मिळाली याचं समाधान खूप वाटलं. आणि या भाजीची एक खास अशी आठवण आहे. म्हणजे आईकडे आमच्या गावावरून कुणीतरी, प्रामुख्याने आमची आत्या, एखादी लहानशी पिशवीभर हरभऱ्याची सुकवलेली भाजी पाठवायची. म्हणजे अजूनही पाठवत आहेच. मग आईच्या हातची ती पीठ लावून, दाण्याचा कूट घालून, लसूण मिरचीच्या फोडणीची केलेली रसरशीत भाजी आणि इंद्रायणी तांदळाचा भात. कसला कमाल बेत आहे ना! आत्ताही ती जी चव आहे ती माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. आणि तुम्हाला आमच्या परसबागेमध्ये पिकवलेल्या या हरभऱ्याच्या भाजीचा हा लहानसा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये.